अरे काय अरे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही निघालो आहे निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे ताम्हिणी घाटात निघालोय आम्ही. पण निसर्गाने खूपच जास्त प्रेम दाखवलंय. निसर्ग खूपच जास्त बरसतोय, खूप जोरात पाऊस चालू आहे. कोणालाच वाटलं नव्हतं एवढा जोरात पाऊस येईल आज, कारण 2-3 दिवस जेव्हा प्लॅन बनवत होतो तेव्हा काहीच पाऊस नव्हता आणि आज नेमका पाऊस आलेला आहे. सगळे एकदम तयार. आयुष ते मम्मीचा अप्रोल. अरे तू ते काय घालतोय पण परत काढायलाच लागणार आहे आयुष त्याला. ए धरी तर चल माग तो नाही इथनच बसतो त्या साईडला थांब. तू इथं थांब आणि मी तिकडे जातो. हा ए मला तर असं चुकून बोनेट खोललं मी. आता बोनेट बंद करायलाच त्रास झाला. सकाळ सकाळ काय खात नाही. आता काय खाते एवढं लवकर सकाळ आयुष बस ना. नाटकी केली पहिल्यांदा नाही का. मी काय खात नाही आणि आता इडली मागून खातोय मस्त सांगताय. मोटिवेशन पाहिलं का त्याचं. तोरणाला जाऊन आलाय काल बाळा. रात्री आलाय तरी आता रिटर्न आलाय. आणि तुझं काय मोटिवेशन. हा नाही मुळशी तालुका बंद आहे म्हणतात. आता न्यूज आली म्हणते. मम्मीचा फोन आलता. खरंच आलंय का रिटर्न. तू तर काय तोरणावरून आलाय. 2 दिवस फिरतोच. त्यातल्या त्यात उपवास करून आला इथे. आणि सकाळी न खाणारा पोरगा काय खातो सकाळी काय चालू आहे का बाई. गाडी खराब आहे. अरे बीच की थोडा बीच जास्त नाही थोडा बीच. गाईज मस्त इथं नाश्ता वगैरे भेटतो. तुम्ही नक्की नाश्ता करा. आणि हे म्हणजे पहिल्यांदा घाट उतरला ना तिथूनच भेटते लगेच आहे नाश्त्याचं. नाश्ता करून घेत जावा इथं आल्यावरती. आता आम्ही निघालोय ताम्हिणी घाटामध्ये. सगळंच भारी आहे रे आता. गाईज व्ह्यू बघा व्ह्यू. चांगले बोले काय व्ह्यू आहे. कडक व्ह्यू आहे ना. अरे कसला दिसतोय कॅमेरामध्ये व्ह्यू तो वाला. गाडी आली बघू. गाडी बघ कशी उडवते आता पाणी. नाही अरे वा 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 वा. चला गाडीत बसा पटकन. ताम्हिणी घाट चाललोय. कुठे चाललोय. इकडे चाललोय. कुठे चाललोय. नाट करते का यायलाच लागतो. ताम्हिणी घाट अंदरबन ट्रेक. हा टाटांचा पॉवर प्लांट आहे. इथून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि ही इलेक्ट्रिसिटी जाते मुंबईला. आणि आपल्याला का नाही देत. आपण गरीब असल्यामुळं आपल्याला हे देत नाहीत. गरिबांना वाटली पाहिजे ना. नाही त्यांना माहिती पुण्यात वीज आली इकडची तर पुणेकर एकदम हे होऊन जात. करंट देतील सगळ्यांना. त्यामुळे त्यांनी खाऊन झाल्यावर कचरा पेटीत टाकावा. कचरा पेटी दाखवा आम्हाला कुठे. कचरा पेटी दाखवा. पण ज्ञानेश
काय करतोय गावलाय काय वॉशरूम करतोय व्हिडिओ काढतोय दादा गावलाय. ए इथल्या हॉटेलवाल्यांना व्हिडिओ पाठव. हा हे काय पावडर लिपस्टिक बिस्टिक सगळं. ए आयुष तुझं काय हा? अच्छा हा, मग मला काय आयुष जागा आहे ना. अरे हो, इथून जायचंय. वाव इथून जायचं. अरे छत्री गेली. अरे निर्धार उलट जायचं. थंडी वाजते, थंडी वाजते. एलियन कुठं आलंय. शूज घालू का नको? अरे काय म्हणते मग शूज नवीन आहे घालू का नको. 50 रुपये तिकीट आहे इथं आणि पर पर्सन 50 रुपये तिकीट काढून तुम्ही इथं एंट्री फी करू शकता, एंट्री करू शकता आणि इथून तुम्हाला रस्ता भेटेल जायला. ह्या साईडून इथून आत रस्ता जायचा. बोल ना पुढे तू. हा कुठली आहे का जागा पण जायला. खाली उतरायला लागणारच आहे तिथे. नाहीये चला इकडूनच चला. किती आयुष किती आयुष ना. ए थांब इथूनच उतरू. नॉर्मल आहे उतरा. नॉर्मल आहे उतरा उतरा खाली. ए अरे शूज भिजतात रो. कसं आहे ट्रेक. कसं वाटतंय. तू म्हणतर कापड आहे का आपल्याकडे? फोटो काढून दाखव मी कशी दिसते. अशी दिसते. पिंक जादू. पिंक जादू आहे ना बाबा. इथं थोडीशी रेंज आहे आणि तुम्ही इथला स्कॅनर जो आहे तो स्कॅन करून रिस्क. अरे इथे येऊन रेंज कर ना. किती 140 इंटू कर. स्क्रीनशॉट दाखवायचा होता त्यांना. किती 700. चला गाईज इथं ऑनलाईन होत नाही तर कॅश घेऊन कॅश घेऊन या नाहीतर रिटर्न जावं लागेल कॅश घ्यायला परत. आम्ही पण जाणारच होतो आता. हे मॅप लक्षात ठेवा. दलित दलित काय दलित दलित परत बोल. तोतल्या तोतला बघितलं का. दलित दलित टाकतो तुला. गाईज असं काठी घेऊन चाला तुम्ही कारण इथं प्राणी पण असण्याची शक्यता आहे कारण जंगल आहे. आणि हे मिनी ॲमेझॉन सारखंच वाटतंय मला कारण इथं खूप अंधार आहे आणि आमच्यासोबत एक तोतला माणूस आहे. इथं तोतला दलीमध्ये फेकतो म्हणे. तुम्हाला फेकून देईन मी. उपवास आहे ना तुझा गब्बस जरा. अरे बघ ना उपवास आहे म्हणून बोबडी वळली याची. मॅगी मॅगी आणली का नाही. जरा जास्तच मोठा धबधबा वाटत नाही का तुला. वाव. मित्रांनो काळू वॉटरफॉल नंतर कुठला धबधबा असेल तर तो आहे. तर हाय ज्ञानेश वॉटरफॉल. धबधबा वॉटरफॉल बघायला जाऊ नका. हा धबधबा आम्ही सांगतो इथून असा वॉटरफॉल एक नंबर आहे. हा वॉटरफॉल बघायला या. हा ना यार. कुठे आहे कुठे आहे. लवकर ये, लवकर ये. हे बघितलं हे इथे हे इथे हे इथे. अरे लय छोटा आहे. अरे लय छोटा आहे. चिंगूळ आहे, चावणार चिंगूळ. का रे? छोटा चावल का? नाही चावत. घे ना मग हातात. हे नको हे चावलं. नाही काय नाही कर फक्त असं मच्छर चावणार नाही. बघा खेकडा गेला काय तोंडच. इथे बघ हो दिसलाय निलेश आता व्हिडिओ मध्ये. छोटा मेला का काय. नाही जिवंत आहे.
त्याचा नांगा तुटला बस. तुटला आता गेला. दे टाकून मोठा झाल्यावर येईल ते. अरे मेला रे. उपवासाच्या दिवशी खेकड्यासारखी भेटू नये म्हणून झाला. कशी खेकड्यासारखी वाकडे चालणारी. तू असा चालला आमच्याकडे उलट पायाचं आहे. सुंदर दिसतंय. काय दिसतंय पांढरा दिसतंय सगळं सुंदर दिसतंय म्हणे. तुझ्या नजरेने आम्ही कसं बघू. हे काय म्हणते बघ दीदी. तू डोळे बंद करून बघते आम्ही काय करू. काय हे प्राणी आढळू शकतात. हे पाणी तर आढळू शकतात. हे जर असेल ना प्राणी रे ऐकायला खरंच कमी येते बाबा या निलेशला. झोका खेळायचा हे झोका पण सोय आहे. हे अरे लोक लागेल. डेंजर स्पॉट आहे. मस्त आहे. सगळं जाळी वगैरे लावलेली आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. पूर्ण पाण्यातून चालत जायचं. इथं आमचा अंदरवनचा ट्रेक. उलट का लावलंय. अंदरवन ट्रेक आता इकडूनच आलो आपण. इकडे लावायला लागेल. ह्याच्यात अडकव. काहीतरी चांगलं काम केलं ना तर आपण सुखरूप घरी जाईल आता. हा तिथं अडकव. तिथं बरोबर तिथं नाही चावत रे. चावलं तर काही नाही. लय निगेटिव्ह माणूस बाबा ह्यो. हा चला पोरांनो चला पटपट. धबधबा बघितलेले आहेत. एवढे सगळे धबधबे आहेत आपल्या पुढं. भरपूर धबधबे. चला पुढे चला. लेट्स गो गाईज. भरपूर धुकं आहे इथं मित्रांनो. थोडासा कॅमेरा पण ब्लर होतोय कारण धुक्याचं ठिकाण आहे इकडं भरपूर. आणि असं नॉर्मल जरी रस्त्यावर तुम्ही चालत चाललंय तरी बघा धुकं भरपूर आहे. आणि एन्व्हायरमेंट एवढं भारी आहे ना की तुम्ही इकडं आला ना प्रसन्नच होऊन जाताल. म्हणजे तुमचं पूर्ण थकवा असेल रेग्युलर लाईफचा थकवा जो असेल ना तो निघून जाईल. आणि अशा ठिकाणी येत राहावा. खरंच खूप वातावरण मस्त आहे. तेजस तू चल ना. यारा तेरी यारी. एक नंबर है. एक बार मौत के मुंह से बाहर निकल के आ गए. खरंच हा व्ह्यू एक नंबर आहे. एन्जॉय करा हा व्ह्यू. तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो. पिस्तीला रे. या काठीला धर. ए खाली जाशी रे तेजस. उठ तेजस. गाईस आम्ही आता मॅगी बनवायला बसलोय. तुम्हाला दाखवतो. अरे काय कमी कर. परत टाक परत. अशा प्रकारे आमची मॅगी तयार झालेली आहे. एक नंबर. आम्ही तिथे एक लावलंय टाइम लॅप्स साठी. टाइम लॅप्स पण नक्कीच ऍड करतो. आणि हा फ्लो बघा. आम्ही याच्या शेजारी बसलोय खाण्यासाठी. वा 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 काय मस्त धबधबा आहे हा. आणि हा सीन बघा. हे बघा. कारण आम्ही इथं परमिशन पण घेतली आहे. आणि ते बोलले बिंदास खावा पिया सगळं काही टेन्शन नाही काही नाही. पाऊस वाढलाय लवकर करा गाईस. पाऊस वाढलाय आता.
मला वाटतंय आता पाऊस जोरात येणार आहे आणि जोरात जर पाऊस आला तर आम्हाला मॅगी खाऊन पटकन निघावं लागणार आहे. हे जुगाड चेक करा, जुगाड चेक करा, हे जुगाड माणसं जुगाडू माणसं बघा, जुगाडू माणसं. करपलेला वास येतोय. अरे हे डिश घ्या प्रत्येकाने आपापल्या. करपलेला वास येतोय यार. कसं आहे बघितलं का? हे तोंड बुडवून करतोय काय? पण काय केलं तोंड बुडवून? मॅगी खाऊन झाली. मग आवरायला घे ना पटपट. हे सगळं दमत नाही का तू खाऊन? खाऊन आता हे गाईज आम्ही मॅगी खाल्ली आहे, पण मॅगी खाऊन आम्ही सगळं कचरा पण साफ केलाय. तुम्ही पण आला तेव्हा मॅगी खावा, पण कचरा साफ करून जावा. हे बघा सगळा कचरा गायब केलाय. मी केलाय. कोणी केलाय? तू? मी कुठे गेलतो? आपण कुठे गेलता? लोणावळ्याला. हा, आम्ही लोणावळ्याला गेलतो कचरा साफ करण्यासाठी खास. ते पण हिल स्टेशनला गेलतो. हिल स्टेशनला साधं आम्ही आता रिटर्न चाललोय, पण आमचा थोडासा प्लॅन चेंज झालाय. आम्ही आता कुठे चाललोय? आपण कुंडलिका बघायला. हा, कुंडलिका व्हॅलीला बघायला चाललोय किंवा मग सावळ्या घाट. पण सावळ्या घाटला जायला थोडंसं कठीण आहे, त्यामुळे आता ट्रेक करायची इच्छा नाही. आता चेंज करतो आणि कुंडलिका व्हॅलीमध्ये जातो. बघूया तिथला व्ह्यू कसा आहे. या ब्लॉगच्या शेवटी मनापासून आभार मानतो निसर्गाचे आणि या सह्याद्री पर्वतरांगांचे. इतकं सुंदर, शांत आणि आल्हाददायक वातावरण आपल्याला लाभले ही खरंच मोठी देण आहे. सह्याद्रीचे सौंदर्य, हिरवळ आणि इथली शांतता हे सगळं मनाला एक वेगळीच ऊर्जा देतं. आपलं जर प्रत्येक वेळी कचरा डस्टबिनमध्ये टाकला तर आजूबाजूचं हे निसर्गरम्य वातावरण आणखी सुंदर आणि स्वच्छ राहील. स्वच्छता ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, जेणेकरून आपल्यासारख्याच इतरांना देखील इथे येऊन तितकाच समाधान मिळू शकेल. या निसर्गाचं आणि सह्याद्रीचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. शेवटी जाता जाता एकच बोलावंसं वाटतंय, धन्यवाद सह्याद्री, धन्यवाद निसर्गा या सुंदर भेटीसाठी. पुन्हा भेटूया अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार. जय शिवराय.